पुण्यामध्ये झिकाच्या रुग्णांची संख्या 10वर. आंबेगाव, बुद्रुक, पाषाण आणि मुंढवा परिसरातल्या गरोदर महिलांना झिकाची लागण. महावितरण महापारेषणच्या कर्मचाऱ्यांना पगार वाढ. मूळ वेतनात 19% तर सर्व भत्त्यांमध्ये 25% वाढ देण्यात येणार असल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आषाढी यात्रेसाठी देवाचा पलंग निघाला. आजपासून देवाचे राजोपचार बंद. भाविकांना 24 तास विठुरायाचं दर्शन घेता येणार. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लेंभेवाडी फाट्याजवळ कारची दुचाकीला धडक. अपघातात स्कूटीवरील दोघांचा जागीच मृत्यू. कार चालक घटनास्थळावरून फरार. ओडिशाच्या पुरीमध्ये जगन्नाथ यात्रा. भाविकांची प्रचंड गर्दी. ओडिशाच्या पुरीमधील जगन्नाथ रथयात्रेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची हजेरी. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन मांझी, माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्यपाल रघुबर दास यावेळी उपस्थित. झारखंडच्या देवघर शहरात शिवगंगा नदीकिनारी असलेली जुनी 3 मजली इमारत सकाळी कोसळली. तिघांचा मृत्यू, 4घांना वाचवलं. 8 तास चाललं बचाव कार्य. दुसऱ्या T20 सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर 100 धावांनी विजय. 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 बरोबरी. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा 43वा वाढदिवस. चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव. सायबर हल्ल्याचं मोठं प्रकरण उघड. 995 कोटी पासवर्ड चोरले. लोकांची वैयक्तिक माहिती धोक्यात. ओबामा केअर नावाच्या हॅकर टीमचं काम. फोर्ब्सच्या अहवालातनं माहिती समोर. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध